खूप आहे या खेळाडूकडे आणि ती अनुभवाची शिदोरी घेऊन आज इथे फलंदाजीसाठी उतरलाय टायगर स्पोर्ट्स असनोली संघासाठी. लोवर फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केला अक्रॉस द बॅटने गॅप मध्ये काढलाय. पॉवर प्लेचा लाभ इथे उठवत असताना बॉल निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाळा दिनकरच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर सुरेख फटका चौकार. थँक्यू डीजे मॅनचं देखील स्वागत कारण खूप चांगलं संगीत अच्छा दुसरा दिवस आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला गेले इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या वरून उडवला. नजाकत देखील होती या फटक्यामध्ये आणि ताकद देखील होती. बॉल निघून जाईल कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग 2 बॉलवर हा दुसरा दर्जेदार चौकार. ओव्हर पिच बॉल वॉट अ स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचं एक तंत्र क्रिकेटचा क्लास दाखवत असताना अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर लाभ उठवत असताना चौकारांची हॅट्रिक साधतोय. येस थँक्यू डीजे. तुते संघाच्या डगआउट मध्ये जे खेळाडू बसलेत विदाउट किट उठायचं लगेच बाहेर निघायचं. अदरवाइज तुते संघाला पेनल्टी मिळेल सो प्लीज उठायचं आपण तिकडनं. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय योगेशजी भाकरे टेंबरे गावाचे उद्योजक कुलस्वामिनी पशुखाद्य वितरक यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपलं SPL 2020 मध्ये. बॅकफुटला गेले वॉट अ स्ट्रोक. नजाकत होती ताकद देखील होती या फटक्यात आणि हा येतोय बाळा दिनकरच्या बॅट मधनं एक देखना फटका चौकार. थँक्यू. बॅकफुटला थांबले बॅकफुटला थोडस जास्त वजन दिलं. रूम होती जागा बनवून खेळले ऑफस्टमच्या खूपच बाहेर. यावी एक क्लास इथे दाखवतात बाळा दिनकर यांच्या बॅटमधनं सलग 4 बॉलवर हा चौथा चौकार. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. हा बॉल ओव्हर पिच होता स्विंग अँड मिस. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी टाकला होता. रीड केलं यावी लाईन. दिगंबर पांढरे दुसऱ्या बाजूला. हा देखील एक अनुभवी गोलंदाज आहे. एक चांगला बॅटल मैदानाच्या मध्ये रंगत असताना दिगंबर वर्सेस बाळा. दोघांकडे खूप सारा अनुभव आहे. सातत्यानं 5 ते 6 वर्ष क्रिकेट खेळतात आपल्या दोन संघासाठी. अक्रॉस द बॅटिंग खेळायचा प्रयत्न लाऊड अपील. शॉट फायनल खेळाडू होते कॉलिंग नव्हतं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु एक सिंगल इथे लेग बायच्या स्वरूपात पंच इशारा करतात आमच्या पर्यंत. षटक समाप्तीचा इशारा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा संख्येचा फटकावर 17-17. टीम मीटिंग विकेटवर करू नका तुते संघ आणि खेळाडू बॅटिंग आपण देखील विकेटवर शेवटला थांबायचं नाही. ओव्हर संपल्यानंतर जर आपल्या तुम्हाला काही चर्चा करायची असेल तर विकेटच्या खाली उभे राहून करा प्लीज. येस 2 वाजून 15 मिनिटांनी इनिंग स्टार्ट झाली होती. पहिलं षटक खूप चांगला हाताळला कारण फक्त 4 मिनिटं खर्च केली आहेत. ही इनिंग तुम्हाला 35 मिनिटातच संपवायची आहे. तुते टीम लक्षात घ्यायचं आहे. रोहन पांढरी अष्टपैलू खेळाडू सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्लेचं इथे पण षटक इथे हाताळण्यासाठी संघनायकांनी इथे जबाबदारी सोपवली आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन बाळा दिनकर मागच्या ओव्हर मध्ये खूप चांगली कामगिरी. हा फटका उंच खूप हवेत गेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र बाळा दिनकरच्या होईल. फलंदाज बाद पहिला धक्का. रोहननं पहिल्याच बॉलवर एक मोठा अडथळा दूर केला.
ज्या खेळाडूंना मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 4 बॉलवर 4 चौकार लागले होते, खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती, त्या बालला इथे मात्र माघारी परतवलाय. पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला जेल त्या ठिकाणी टिपला डीप मध्ये. पॉवर प्ले मध्ये तुम्ही 1 ते 2 धक्के समोरच्या संघाला देणं फार गरजेचं असतं. एक स्ट्रॅटेजीचा प्रकार असतो, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये जर समोरच्या संघाने विदाउट विकेट हॅलो हॅलो विदाउट विकेट जर 35 ते 40 धावा कुठला तर मात्र प्रेशर येतं फिल्डिंग करणाऱ्या संघावर. हॅलो चांगला बॉल, फुल लेनचा बॉल होता, हलक्या त्याला फक्त डिफेन्स केला. मिडॉनला खेळाडू सज्ज होते, त्याच्या हातामध्ये बॉल जातोय, कोणत्या प्रकारची धाव नाहीये. परंतु पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर समोरच्या बॅटिंग करणाऱ्या संघाचे 1 ते 2 महत्वपूर्ण मोहरे जर तुम्ही टिपले तर मात्र दबाव प्रेशराइज गेम नक्कीच त्यांच्यावर होत जाते, कारण 2 खेळाडू गेल्यानंतर थोडंसं प्रेशर असतं, गेम घेऊन जायची असते. 7 ओव्हरची मॅच आणि 7 ओव्हरच्या मॅचेस मध्ये विकेट्स टिकवणं फार महत्वाचं असतं. अक्रॉस द बॅट ऑन साइडला चांगला स्ट्रोक, डिस्टन्स देखील कव्हर केलं जाते. आवेश शेखच्या बॅट मधनं एक दमदार स्ट्रोक, षटकार. विकेट गेली, डॉट बॉल देखील आले, प्रेशर होतं आणि ते प्रेशर रिलीज करत असताना 6 धावा येत आहे. स्कोर कार्डवर धावा संख्या षटकारच्या साने लगावली जाते 23. 23 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिले 2 चेंडू खूप चांगल्या लाईनवर हाताळले होते, त्यानंतर रोहनला एक षटकार इथे लगावतोय. बॉल अवे फ्रॉम द बॉडी, एक शेवटचा बॉडीपासून खूप दूर ठेवला होता चेंडू, खूपच बाहेर, आणि त्यावर थोडस मी म्हणेन छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता आवेशनं. डॉट बॉल पाहायला मिळतो. प्रत्युत्तर देत असताना दुसऱ्याच बॉलवर षटकार आला, त्यानंतर मात्र इथे एक डॉट बॉल येतोय. आधी शफल झाले होते, पहिला फॉलो केला, फुल लेनचा एक चांगला बॉल तिथे हाताळला रोहनने, पूर्णपणे मनसुबे उधलवून टाकले. त्या बॉलला खोदून ऑनसाइडला स्टिअर केलं. ऑन ड्राइव्ह पाहायला मिळाले, डीप मध्ये खेळाडू होते मिड विकेटला, त्याच्या हातामध्ये बॉल जातो. एक सिंगल इथे देखील कंप्लीट केली जाईल. सिंगल बरोबर स्कोर कार्डवर धावा संख्या पाहायला मिळते 24. 24 धावा. एक चांगली धावगती राखली, एक विकेटचं पतन नक्की झालंय, परंतु त्या व्यतिरिक्त धावा देखील खूप चांगल्या इथे उभारण्यात यश आलं आतापर्यंत टायगर स्पोर्ट्स अष्टमी संघाला. लोवर फुल टॉस लाईन खराब होती, पॉवर प्लेचा लाभ उठवतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅट्समन ऋतिकच्या बॅट मधनं या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर येतो एक दर्जेदार चौकार. विकेटवर मीटिंग करू नका, थँक्यू. आणि तृतीय संघ प्रत्येक ओव्हर नंतर प्लीज मीटिंग जमू नका. 9 मिनिटं झाले तुमच्या या 2 ओव्हर मध्ये. लक्षात घ्यायचं 35 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक समाप्ती करायची पूर्ण इनिंगची. पहिले ओव्हर नंबर पांढऱ्याच्या माध्यमातून त्या ओव्हर मध्ये तब्बल 17 धावा. दुसऱ्या ओव्हर मध्ये जर विचार केला तर 11 धावा. एक यश देखील संपादित केलं ते रोहननं. थोडंसं कमबॅक नक्कीच करण्याचा प्रयत्न केला. शेवटचा बॉल जर पाहिला तर लाईन लेगस्टम्पच्या बाहेर. फुल टॉस टेनिस क्रिकेटमध्ये जर अशा बॉलचा विचार केला तर पर्वणी असते, मेजवानी असते फलंदाजासाठी. त्याचा लाभ जिथे ऋतिकने उठवला, फक्त दिशा दिली, गतीला दिशा दिली, कलात्मक पद्धतीने स्ट्रोक खेळला आणि 4 धावा त्या ठिकाणी मिळवल्या. संपन्न झालं दुसरं षटक. स्कोर कार्ड धावा संख्या 28. एक गडी बाद. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज दीक्षित. मध्ये दीक्षित क्षेत्ररक्षणामध्ये थोडी परिवर्तन. वेळ निघून चाललाय, जवळजवळ 10 मिनिटं झाली आहेत 2 षटकांसाठी. तू ते टीम आपण लक्षात घ्यायचं.
इथे मागच्या मॅच मध्ये तुमचा ओव्हर रेट पाहिल्यानंतर या मॅच मध्ये आयोजकांची सूचना तुम्हाला येते. इथे जर तुम्ही थोडासा उशीर केला तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. बॅट घ्यायचा प्रयत्न अपील लाऊड पाहायला मिळते, परंतु इथे मी म्हणेन खूप चांगला बॉल होता. 12 बॉल 14ची आवश्यकता होती. त्या मॅच मध्ये या गोलंदाजाने फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 6-11 असं समीकरण नेऊन ठेवलं होतं. अजून एक चांगला बॉल. इथे पंचांचा बोट आकाशाकडे. आवेश शेखला माघारी परतावा लागेल. बिग विकेट. अँगल बॉल रिलीज करतो. बॉल टप्पा पडला तर नक्कीच बाहेर निघेल, कारण तो अँगल आहे गोलंदाजाचा आणि त्याच दिशेला निघतोय बॉल. लोवर फुल टॉस ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव. आपलं अकाउंट या ठिकाणी ओपन करतो मयूर दिनकर. जबाबदारीने खेळ करावा लागेल. 7 ओव्हरची मॅच. तिसऱ्या ओव्हर मध्ये 2 महत्वपूर्ण धक्के इथे बसले संघाला. डगआउट मध्ये आहेत बाळा दिनकर आणि सोबत एक अष्टपैलू खेळाडू आवेश शेख. ऋतिक आणि मयुरी जोडी ऑन फील्ड आपला पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक ऑन साइडला. हा बॉल बाउन्स झाला आणि खेळपट्टी खूप जाते म्हणून मी म्हणेन फास्ट आहे. टप्पा पडला थोडासा बाउन्स होतो. बॉल निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. परंपरेचा चषक मोठ्या मानाचा. वर्षाचा परंपरेचा चषक मोठ्या मानाचा. चौकाराच्या सहाय्याने धावफलकावर धावा लागावं लागेल. त्या 34-34. चांगला बॉल. अपील इथे करतायत परंतु सफल झाले ते ऑफस्टंपच्या बाहेर. पंच तेच दाखवतायत आणि ज्यावेळी तुम्ही पंचांकडे दाद मागता LBW ची खूप साऱ्या फॅक्टर्स तिथे लक्षात घेतले जातात. पंचांच्या माध्यमातून हाईट फॅक्टर पाहिलं जातं. एक्झॅक्टली बॉलची हाईट किती आहे, एक्झॅक्टली पिचिंग कुठे झाला, बॉल इम्पॅक्ट इन लाईन देखील पाहिलं जातं. 34 एज. अजून एक विकेट महत्वपूर्ण. जसप्रीत बुमराह इथे मात्र हा तुती संघाचा खूप चांगलं विकेट इथे संपादित करतोय. गुड ओव्हर. काय गोलंदाजी केली दीक्षित. व्हेरी गुड बॉलिंग. एका ओव्हरचा जर विचार केला
सलग फुल टॉस गॅप मध्ये खेळलात कोणी बॉल यावी पूर्णपणे डोफा टेकून इथे सर्व मनसुबे उधलवून लावलेत. कधी गोलंदाज फलंदाजावर अधिराज्य गाजवतोय तर कधी फलंदाज गोलंदाजावर अधिराज्य गाजवतोय. एक चांगला बॅटल एक चांगलं कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हलका त्याने फक्त डिफेन्स केला. स्ट्राईक आपल्याकडे ठेवला. शेवटच्या बॉलवर एक सिंगल मयूर दिनकर कडनं इथे मी म्हणेन एक जेंटलमॅन क्रिकेट पाहायला मिळते. षटक संपन्न होत आहे. क्रमांक 5 धावसंख्या दाफळकर आपल्याला पाहायला मिळते. ते 51 4 षटकांचा खेळ झाला आणि 51 धावा दाफळकर लगावल्या गेल्यात. ओव्हर रेट खूप चांगला परंतु विकेट्स देखील 3 इथे मात्र संपन्न घेतल्यात यावेळी तुते टीमनं. चार षटक हाताळण्यासाठी जवळजवळ 19 मिनिटं खर्च झाली आहेत. लक्षात घ्यायचे तुते टीम ऋतिक येतात. दीक्षित जसप्रीत बुमराह ऑफ जे मल्हार तुते उंच गेलाय. संधी निर्माण केली आहे परंतु जजेस करता आला नाही. काही खेळाडूला 3 खेळाडू होते त्या ठिकाणी. एक्झॅक्टली कॅच कोण पकडणार हा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत बॉल धरतीला दान देखील झालेला. जीवदान मयूर दिनकरला 2 धावा कंप्लीट करतात. धावा संख्या दाफळकर 53 धावा. हा बॉल अतिशय चांगला होता. परफेक्ट जसप्रीत बुमराह यॉर्कर आणि त्रिफलाची तिथे मी म्हणेन केलाय. मयूर दिनकर बॅक टू द पॅव्हलियन. बिग विकेट. त्रेपन्न धावा आणि ज्यावेळी संघनायकानं विश्वास दाखवला पुन्हा एकदा दीक्षितला आणलं आणि दीक्षितनं अजून एक मोठी विकेट संपादित केली आहे. मयूर दिनकरला माघारी पाठवलाय. नवीन फलंदाज येतोय. चित केला.
वॉट बॉल, अजून एक चांगला बॉल. दिस सेम टू सेम ऍक्शन टाकतोय, फक्त रनअप थोडासा कमी आहे. परंतु त्याने देखील त्याला काय फरक पडत नाहीये. नो मॅटर रनअप कमी आहे, परंतु लाईन अँड लाईन ऍक्शन रिलीज ज्यावेळी करतोय जसप्रीत बुमराह. धावसंख्या झफडकर पाहायला मिळते ती 55 धावा. चांगला बॉल स्वतःच्या फॉलथ्रू मध्ये कनेक्ट करतोय. गुड बॉलिंग, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दीक्षित याच्या माध्यमातून हा बॉल वाईड ऑर्कर होता, परंतु ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. लाईन इथे मिस करतात. लाईन खूप चांगली होती, नक्कीच मी म्हणेन लाईन खूप चांगली होती, फक्त थोडीशी दिशा भरकटली. गुड बॉलिंग, खूप चांगलं षटक जसप्रीत बुमराह. अगदी प्रॉपर ऍक्शन, अगदी प्रॉपर रिलीज करते बॉल. गुड बॉल हवेत आहे, गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्जुन दिनकरच्या बॅट मधनं हा बॉल षटकार. का फटका होता. स्टँड अँड डिलिव्हर, एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारणं तितकं सोपं नसतं. ज्या खेळाडूकडे क्लास आहे, ज्या खेळाडूकडे तंत्र आहे, ज्या खेळाडूकडे क्रिकेटचे देखणे फटके, तोच खेळाडू ऑफसाईडला किंवा एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारू शकतो. आणि अनुभव आहे अर्जुन दिनकर, पास दाखवला. स्कोर कार्ड धावसंख्येमध्ये पाहू शकाल 62-62. पाचवं षटक आणि या पाचव्या षटकातला हा पाचवा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर, गुड कमबॅक. प्रत्युत्तर देतोय षटकाराचं. व्हेरी गुड बॉलिंग, इम्प्रेसिव्ह षटक इथे ऋतिक हाताळतोय. गुड बॉलिंग, पंच देखील दाद देत आहेत, पंच देखील टाळ्या वाजवत आहेत. काय बॉलिंग करतोय, यंगस्टर आहे. अगदी छोटस रन प्रॉपर जसप्रीत बुमराह सारखी रिलीज करतोय गोलंदाजी आणि खूप चांगलं षटक. षटक संपन्न होते पाचवं. धावसंख्येचा फलकावर 62 धावा. येस, बॅटिंग पॉवर प्ले. पण आमच्यापर्यंत इशारा अजित पुत्र आमच्यापर्यंत पोहोचवतात. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय इथे घेतला वैभव आणि बॅट्समन अर्जुन दिनकर. यापुढील सामना शेवटची मॅचच्या दिवसातली एजे स्पोर्ट्स भातसई आणि त्यांना फाईट करेल तो वीरा स्पोर्ट्स नडगाव. तर दोन्ही संघांचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. इनिंग समाप्त होण्याच्या आतमध्ये आपण टॉस साठी यायचंय. चला मॅच सुरू करा प्लीज. पंचवीस मिनिटं तुमची झाली आहेत आणि उर्वरित 2 षटक हाताळण्यासाठी तुम्हाला कंप्लीट करायची ती 10 मिनिटांमध्ये. पहिल्याच बॉल गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वन बॉल होता, पूर्णपणे बीट होता. त्या ठिकाणी बॅट्समन वैभव. स्कोर कार्ड स्थिरावले. धावसंख्या जाफळकर पाहायला मिळते 62. रुपेश बासरे स्कोरिंगच्या भूमिकेत. मागच्या दिवसात देखील त्यांनी सहकार्य केलं. त्यांचा संघ देखील आपण एसपीएलच्या माध्यमातून पाहणार आहोत. या संघाने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. गतवर्षी देखील एसपीएल मध्ये हा संघ खेळला. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत. स्विंग अँड मिस, स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला सातत्यानं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो सातत्यानं सर्व फलंदाजांकडनं. परंतु क्रिकेटमध्ये तंत्र असतं.
प्रत्येक चेंडू मेरिटवर खेळण्याचे एक तंत्र आहे. बॉलच्या मेरिटवरच तुम्हाला खेळावं लागेल. एखादा चांगला यॉर्क बॉल असेल तर त्याला तुम्हाला सन्मानच द्यावा लागेल. फटका गॅप मध्ये खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक तंत्रशुद्ध फटका दाखवतोय वैभवच्या बॅट मधनं. चौकार. दोन चेंडू निर्धाव झाल्यानंतर तिसऱ्या बॉलवर टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर देत असताना एक चौकार पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रशांतच्या बॉलिंगवर. हा बॉल नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. बॉल फेकी आणि यानंतर हा गोलंदाज 2 वर्ष या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाही. येस, नो बॉल. येस, स्पर्धेचा नियम आहे. जो गोलंदाज थ्रो किंवा फेकी आढळेल त्या गोलंदाजाला 2 वर्ष या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. येस, इथे थोडीशी अडचण होतीये तुते संघाला, कारण एक गोलंदाज बाहेर आला. त्यामुळे इथे नवीन गोलंदाज इथे यूज केला जातोय. गोलंदाजाचं नाव सचिन येतोय. चांगला स्ट्रोक लॉंग ऑनला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रोहन. एक रन त्या ठिकाणी मिळते वैभवला. स्कोर कार्डवर धावा संख्या लागवली गेली आतापर्यंत 68, 68 धावा. 6वं षटक इथे प्रगतीपथावर आहे. 44 मिनिटं झालेत. 6 मिनिटं शिल्लक आहेत. लक्षात घ्यायचं तुते टीम आपल्याकडे 68 धावा. 6 मिनिटं. चांगला स्ट्रोक गॅप मध्ये बॅटिंग पॉवरचा लाभ उठवत असताना क्लासिकल स्ट्रोक. चौकार. धन्यवाद. धावसंख्या दफळकावर 72, 72 रन्स. एक अजूनही षटक एक शिल्लक आहे. यावेळी डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु खूप लांब. यावेळी देखील बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्जुन दिनकर खूप चांगली फलंदाजी ते करतोय. चौकार. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरचा ज्योती गोलंदाज तुषार.
स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. 76 धावा आतापर्यंत. या स्लोवरून बॉल होता. बॉल लॉंग ऑफ लास्ट संबोजीला खेळतात. खूप चांगला स्ट्रोक, चौकार. धन्यवाद. 80 धावा मजबूत स्थितीमध्ये पोहोचलाय टायगर स्पोर्ट्स अस्नोळी संघ. ऐंशी धावा दफळकावर आपल्याला पाहायला मिळतात. क्रॉस द बॅट ऑन साइडला फटका खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण रोहन पांढरे आहे. डीप मध्ये एक धाव इथे मिळतीये. 81 स्कोरबोर्ड 81 धावा दफळकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक इथे प्रगतीपथावर आहे. घाई करत 2 मिनिटं तुम्हाला बॉल गेला त्याच्यासाठी येतोय. अदरवाईज तुमच्याकडे फक्त 1 मिनिट राहिलाय. विरा स्पोर्ट्स नडगाव संघाचा कॅप्टन हे षटक समाप्त होण्याच्या आतमध्ये आपल्याला यायचंय टॉस साठी. अदरवाईज एका ओव्हरची पेनल्टी मिळेल. विरा स्पोर्ट्स नडगाव संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या. फुल टॉस बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगला झेल अर्जुन दिनकरच्या खेळीचा इथे इनिंग होतोय. एंड फलंदाज बाद होतोय. धावसंख्या दफळकावर 81. शेवटचं षटक इथे शिल्लक आहे. विरा स्पोर्ट्स नडगाव संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. सामना सुरू करायचा आहे. फुल टॉस बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन रोहन पांढरे झेल स्वीकारतोय. अजून एक विकेटचं पतन. एक्क्याऐंशी धावा आणि हॅट्रिक वर असेल शेवटचा बॉल. खूप चांगला षटक इथे हाताळतोय.
नडगाव संघ आणि भातसाई संघ टॉस साठी टॉस कवच कक्षामध्ये यायचे कर्णधार जयवंत दिनकर यांच्या शुभ हस्ते टॉस आपण घेऊया. टॉस कवच कक्षात जायचंय. टॉस साठी सूरज जाधव कर्णधार भातसाई संघ. भातसाई संघाचा कर्णधार आणि नडगाव संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. टॉस का बॉस कक्षामध्ये जे प्रेक्षक बसलेत कृपया 2 मिनिटं. 83 धावांचं टार्गेट आहे तुते संघासमोर. एक सन्मानजनक धावसंख्या असनोली संघाने उभारली. नक्कीच गोलंदाजाचा भरणा सुद्धा असनोली संघाकडे तगडे गोलंदाज आहेत. भगवान बांगर असतील, आवेश असेल, प्रशांत असेल, अरुण अर्जुन अशा प्रकारचे गोलंदाज. आपण वळूया टॉस कडे. भातसाई वर्सेस वीरा स्पोर्ट्स नडगाव यांच्या दरम्यान टॉस सुटतोय. रमेश शिंदे सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. दोन्ही संघाच्या कर्णधारांचं टॉस का बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. टॉस होतोय नडगाव आणि भातसाईच्या दरम्यान. हॅलो. धन्यवाद. बादशाही संघानं नाणेफेक जिंकलेली आहे. कर्णधार आपला डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारले. यापूर्वीच आपली एक मॅच झाली. अर्थातच प्रथम मला वाटतं फलंदाजी होती. आता प्रथम फलंदाजीच होती आणि निश्चितच आता मात्र नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं मागचं कारण काय असेल? कारण जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असेल. तसेच कल्पितचा बॅटिंग बघायला तर सर्वांना चान्स भेटेल. आता तुम्ही मला वाटतं एक क्षेत्ररक्षण स्वीकारले. जास्तीत जास्त धावा काढण्यापासून प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल. या ठिकाणी गोलंदाजांची जबाबदारी पहिल्यांदा, तदनंतर फलंदाजी. मला वाटतंय पुन्हा एकदा बोनस घेण्याच्या नादामध्ये आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपण जाऊया नडगाव. विरासफोर्ट नडगाव संघाचा कर्णधार. आपल्या समोर संघ आहे भातसाई संघ. शहापूर तालुक्यातील नावलौकिक असणारा संघ म्हणजे भातसाई संघ. यापूर्वीची आपण एक मॅच बघितली. 109 धावा 7 षटकामध्ये काढल्या होत्या. आपल्या समोर खऱ्या अर्थानं भातसाई सारखा संघ असेल. आपलं नियोजन कोणत्या पद्धतीचं असेल? आमच्याकडे बॅटिंग अटॅक खूप आहे आणि बॉलिंग सुद्धा चांगली आहे. पण जास्त करून आमचा बॉलिंग जास्त भरायला गेला आणि कमी कमी धावामध्ये करायचं आहे. बॅटिंग आम्हाला त्यांचा चेस 80 पर्यंत त्याने दिलं तरी चालेल. निश्चितच प्रथम फलंदाजी आलेली आहे. 80 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. कल्पेश जाधवच्या समोर खेळायचा आहे. कारण ज्या ज्या वेळेला एजे स्पोर्ट्स भातसाई नाव घेतलं जातं त्या त्यावेळेला कल्पेश जाधवचं नाव आवर्जून घेतलं जातं. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. या क्रिकेटच्या दुनियेमध्ये काही होत आहे. दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पाहुण्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपण जाऊया बॉक्स मध्ये. रिकी खाडे सर. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच 83 धावांचं आव्हान आहे तुते संघासमोर. दिगंबर पांढरे आणि तुषार नॉन स्ट्राईक एंड सांभाळतोय. तुते संघासाठी ही जोडी नक्कीच तारणहार अशी ठरणार की नाही हे येणारी वेळेस ठरवेल. नक्कीच दिगंबर पांढरे पहिली मॅच गमावल्यानंतर आता मात्र या स्पर्धेतील आव्हान टिकवायचं असेल तर ही मॅच महत्वाची आहे. तुते संघासाठी 83 धावांचं टार्गेट आहे. परंतु समोर जो संघ आहे असनोली संघ तगड्या गोलंदाजांच्या भरणा असलेला संघ. नक्कीच या सामन्याची पंचगिरी पाहत आहेत मुन्ना पठाण सर. अजित पुत्रण सर. नक्कीच सलामीचा गोलंदाज असनोली संघासाठी मयूर दिनकर. मयूर टू दिगंबर. डिफेन्सिव्ह खेळ करण्याचा प्रयत्न. पहिलाच चेंडू. अतिशय चांगला रिस्पेक्ट दिला या चेंडूला दिगंबर पांढरे यांनी. टार्गेट 83 धावांचं आहे. नक्कीच 7 षटकामध्ये पार करायचं असेल तर चांगली पार्टनरशिप, चांगल्या फटक्यांचा खेळ करावा लागेल. यात काही शंका नाहीये.
या षटकातील दुसरा चेंडू खेळून काढण्यासाठी सज्ज असेल. 12 बॉलांचा रनअप. फुलटॉस चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिस जज वैभव तिनकर मिस एका हातामध्ये घेण्याचा प्रयत्न परंतु चौकार. ही विकेट खूप महत्वाची होती. वैभव एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे हे आपण सर्व लीग मध्ये बघतोय या शहापूर तालुक्यातील. परंतु नजर हटी दुर्घटना घटी यात उक्तीप्रमाणे क्षेत्ररक्षण मिसजज झाला आणि दिगंबर पांढरेची महत्वाची विकेट कमावण्याची सुवर्ण संधी होती परंतु ती गमावली अस्नोली संघानं. परंतु मयूर सुरेख गोलंदाजी करतोय. फील्ड प्लेसिंग चांगलं आहे अस्नोली संघाचं परंतु या चेंडूवर नशिबाची साथ मिळत नाहीये. तरी भगवान बांगर स्वतः कर्णधार आपल्या खेळाडूंना सूचना करताना पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने पंच बॅकफुट जाऊन पंच केला. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. या चेंडूवर खणखणीत चौकाराच्या दिशेने चेंडू जातोय. पंचांचा इशारा पुन्हा वठांसर खणखणीत चौकार. 4 धावा. धन्यवाद मनगडातील जोर दाखवतोय. धन्यवाद डीजे. दिगंबर पांढरे अनुभवाचा पूर्णपणे वापर करताना दिसत आहेत. एक मोठं टार्गेट समोर आहे. ते टार्गेट चेस करताना प्लॅनिंग न काय ते स्ट्रॅटेजीनं फलंदाजी होणं गरजेचं आहे. नक्कीच ती जबाबदारी घेऊन खेळतायत दिगंबर पांढरे. अतिशय सुरेख सुरुवात तुते संघाची. आता मात्र गुडलेतवर पडलेला चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. सुंदर अचूक टप्पा लाईन अँड लेंथ. मयूर कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या होती 8 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर टू दिगंबर. फ्रंट फुटर खेळण्याचा प्रयत्न टॉप एज घेऊन चेंडू विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातात. एक मोठा धक्का बसतोय. दिगंबर पांढरे इज बॅक टू द पेव्हिलियन. नक्कीच आमचे वैभवजी पाटोळे नक्कीच स्तुती करत असता अस्नोलीच्या टीमची. भगवान बांगर एक्सपिरियन्स असे कर्णधार आणि बाळा दिनकर गेले बरेच वर्ष अस्नोली गावासाठी आपल्या क्रिकेटच्या रूपाने सेवा करत असतात. त्यांचा एक्सपिरियन्स नक्कीच त्यांच्या खेळीमध्ये नक्कीच दिसतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे नवीन फलंदाज प्रशांत. सुरेख फटका परंतु या ठिकाणी दुरी मिळत नाहीये. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रो फॉर 4 रन्स. पंचांचा निर्णय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुते संघाची धावसंख्या 12. 83 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. हे चेस करताना सुरुवात सुंदर आहे परंतु एक विकेट गमावली दिगंबर पांढरे यांच्या रूपानं तुते संघानं. स्कोरर मित्र रुपेश शेरे आणि बंटी मलपेकर सुरेख या ठिकाणी सहकार्य करतायत. दुसरा षटक घेऊन येतोय मयूर यांचा छोटा बंधू प्रशांत उर्फ ऋतिक. सुरेख फटकेबाजी होतीये तुते संघाकडनं. स्ट्राइक सांभाळतोय तुषार. नॉन स्ट्राइक एंडवर प्रशांत. तुषार मात्र पहिल्यांदाच या षटकामध्ये या सामन्यामध्ये स्ट्राइक सांभाळतोय. दुसरं षटक पहिला चेंडू धावसंख्या 12. स्ट्राइक सांभाळतोय प्रशांत. सुरेख फटका फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. सुरेख फटका चेंडूवर 4 धाव मिळत आहेत. तुते संघाला धावसंख्या 4 न पुढे सरसावते. धावसंख्या होतीये 16 धावा.
अतिशय सुरेख फटका. 4 धावांनी धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. धावसंख्या होते 16. 83 धावांचं टार्गेट चेस करताना अतिशय सुरेख सुरुवात तुते संघाची. या ठिकाणी मात्र यॉर्कर चेंडू, पंचांचा निर्णय, निर्धाव चेंडू. नक्कीच सुरेख चेंडू. प्रशांत सुरेख गोलंदाजी करतोय. आता मात्र काहीसा कमबॅक करतोय. सुरेख फटका लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. अतिशय सुरेख फटका. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होतीये 20 धावा. नक्की सुरेख फटका. तुषार या फलंदाजाच्या बॅट मधनं प्रशांत काहीसा सूर हरवलेला दिसतोय. धन्यवाद. नक्कीच महेंद्र इसामे सर मुगाव यांच्याकडनं असनोली संघासाठी शुभेच्छा. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रशांत दिनकर गोलंदाजी करतोय. सुरेख फटका. लाजवाब टायमिंग. व्हॉट अ स्ट्रोक. सुरेख फटका 6 धावांसाठी. लॉंग 6. धन्यवाद विजय. नक्कीच तुते संघ वाघ जरी जखमी झाला तरी तो थांबतो, विश्रांती घेतो आणि तेवढ्याच ताकदीनं तीच दहशत, तोच दरारा घेऊन पुन्हा मैदानात उतरतोय. नक्कीच तुते संघ पहिला सामना गमावल्यानंतर आता मात्र या सामन्यामध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर विजय संपादन करण्याचा प्रयत्न करतोय. हे आव्हान पार करण्यासाठी तुषार मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. षटकारानं धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. धावसंख्या पोहोचते 26 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत तू तुषार. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रो फॉर 4 रन्स. 4 धावा. धन्यवाद. तब्बल 30 धावा. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. टीम मीटिंग नको आहे. कृपया वेळ वाचवायचा. अजून एक सामना बाकी आहे. अतिशय सुरेख फलंदाजी तुषारच्या बॅटमधनं तुते संघासाठी. धावसंख्या 30. आता मात्र असनोली संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल प्रशांत या गोलंदाजाचा. आता मात्र पंचांचा निर्णय येतो. वाईड चेंडू. दोन्ही हात हवेमध्ये. धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या होती 31. प्रशांत स्ट्राइक सांभाळतोय. सॉरी. पंच अजित सर आणि मुन्ना पठाण सर उत्कृष्ट पंचगिरी करतायत. बॅटची एज घेऊन स्लीप मध्ये चेंडू जातोय. तेवढ्याच ताकदीचा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु फॉर्म बॉल. क्षेत्ररक्षक मिस्टेक करतोय. परिणाम 2 धावा मिळत आहेत तुते संघाला. धावसंख्या वाढती आहे. With the help of these 2 runs, score goes on 33 runs. Loss of 1 important wicket. 2 षटकानंतर धावसंख्या पोहोचतीये 33 धावा. एक मोठी धावसंख्या. नक्कीच या टार्गेटचा पाठलाग करताना सुरेख सुरुवात. 2 षटकामध्ये तब्बल 33 धावा तुते संघाच्या. 83 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र उरलेल्या 30 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 50 धावा. नवीन गोलंदाज येतोय. द एक्सपिरियन्स्ड बॉलर अनिल. एक अनुभवी असा गोलंदाज अनिल दिनकर. नक्कीच आपल्या अनुभवाचा वापर करताना या सामन्यामध्ये दिसेल.
संघ अडचणीत आहे. 30 चेंडू 50 धावांची आवश्यकता होती संघाला, की 2 षटकानंतर तब्बल 33 धावा. एक उत्कृष्ट पार्टनरशिप बघायला मिळाली. दिगंबर पांढरे बाद झाल्यानंतर अतिशय सुरेख अशी पार्टनरशिप तुषार आणि प्रशांत या 2 वय फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळते. तिसरं षटक घेऊन येतोय, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अनिल दिनकर असनोली संघासाठी. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळ काढण्यासाठी सज्ज असेल फलंदाज. स्ट्राइक इन एंडवर तुषार. सुरेख फटका लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय, त्या ठिकाणी मात्र अंदाज चुकला. परिणाम चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. नक्कीच फलंदाजी जरी ताकदीची झाली तरी गोलंदाजी तेवढ्या ताकदीची होताना दिसत नाही असलोली संघाकडनं. गोलंदाज दर्जेदार आहेत, परंतु प्रत्येक दिवस तुमचा नसतो. पण झालेल्या चुकांवर आपण काम करून, आपल्या कौशल्यावर काम करून पुन्हा एकदा लढायचं असतं, संघर्ष करायचा असतो. पुन्हा एकदा अनिल बांगर हो आता मात्र कमबॅक करतोय, परंतु एक धाव मिळते या चेंडूवर. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल. अर्जुन मयूर दिनकर कलेक्ट करतोय हा चेंडू. एक धाव मिळते चेंडूवर. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते 38 धावा. प्रशांत स्ट्राइक सांभाळतोय होते संघासाठी. अतिशय सुरेख पाठलाग चालू आहे या आव्हानाचा. यानंतरचा होणारा सामना विरा स्पोर्ट्स नाडगाव वर्सेस भातसई संघ. एक दर्जेदार असा सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना, यात काही शंका नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हो बॅटची एज घेऊन लेग स्लिप मध्ये चेंडू जातोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चूक करता करता मात्र ती चूक सुधारतोय. अतिशय सुरेख झेल टिपला. परिणाम विकेट मिळतीये असनोली संघाला. नवीन फलंदाज येतोय तो ते संघासाठी प्रदीप. तिसरं षटक चालू आहे. अनिल दिनकर आपल्या अनुभवाचा वापर, मी म्हटलं होतं एकदा एक्सपिरियन्स बॉलर, गेली अनेक वर्ष असनोली संघासाठी तारणहार असा गोलंदाज. तुषार स्ट्राइक एंड सांभाळतोय. नॉन स्ट्राइक एंडवर प्रदीप आहे. अनिल यांचा पुढचा चेंडू सामना करतोय तुषार. चांगला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर उजव्या एष्टी वरून निघाला, विसावला. इष्टरक्षक बाळा दिनकर यांच्या हातामध्ये. नक्कीच निर्धाव चेंडू. हे षटक मात्र अतिशय उत्कृष्ट षटक ठरतंय असनोली संघासाठी. धावसंख्या होतीये 38. 2 षटकामध्ये तब्बल 33 धावा होत्या. हे षटक सुरू आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी. अचूक टप्पा बघायला मिळतोय अनिल दिनकर यांच्या बॉलिंग मधनं. अतिशय सुरेख, परंतु पंचांचा वाईडचा इशारा. परिणाम एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते 39 धावा. 39 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट बॉल बोल्ड बाय अनिल दिनकर. Tushar is on strike. Very good shot towards the mid off region. आणि या सिंगल न 1 धाव वाढतीये. धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या होतीये 40. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. प्रदीप स्ट्राइक सांभाळतोय. थोडं फील्ड रेस्ट्रिक्शन मध्ये चेंजेस करताना कर्णधार नक्कीच धावा वाचवणं गरजेचं आहे असनोली संघासाठी. तेवढ्याच ताकदीची फलंदाजी गरजेची आहे स्तुतीस संघासाठी, कारण एक मोठं टार्गेट आहे. 83 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे.
तिसरं षटक शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल अनिल दिनकर हा गोलंदाज. नक्कीच स्ट्राईक सांभाळतोय प्रदीप. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. उत्कृष्ट फटका, चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. उत्कृष्ट झेल अर्जुन दिनकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. परिणाम प्रदीप माघारी परततोय. मोठा धक्का बसतोय तू ते संघाला. धन्यवाद. आता मात्र समीकरण बदलत आहे. 24 चेंडूंमध्ये 43 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 43 धावा. नवीन फलंदाज येतोय द ऑलराऊंडर प्लेयर रोहन पांढरे. चोवीस चेंडू 43 धावांची आवश्यकता. चौथं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय मयूर दिनकर. रोहन पांढरे इज ऑन स्ट्राईक. नक्कीच आता मात्र सामना अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचलेला आहे. सुरेख फटका, बॅटची टॉप एज घेऊन चेंडू जातोय. यष्टीरक्षक बाळा दिनकर. प्रयत्न चांगला होता. 2 धावा मिळत आहेत तू ते संघाला. नक्की झेल होऊ शकला असता, थोडे एफर्ट्स कमी पडले. नक्कीच पण प्रयत्न चांगला होता. या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत तू ते संघाला. धावसंख्या 2 न वाढते. धावसंख्या होतीये 42 धावा. 42 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर दिनकर टू रोहन. या ठिकाणी चेंडू थोडासा स्विंग होतोय. पंचांचा इशारा वाईड चेंडू. नक्कीच टप्पा चांगला होता, परंतु थोडी मुवमेंट बघितली आपण या चेंडूवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर दिनकर. सुरेख डिफेन्सिव्ह खेळ करतोय या ठिकाणी. अतिशय सुरेख फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय मयूर दिनकर. निर्धाव चेंडू. नक्कीच रोहन पांढरे अजून फॉर्म काही त्याला सापडत नाहीये. सुरेख चेंडू पडल्यानंतर व्हेरिएशन दाखवतोय. स्लोवर 1चा मारा करतोय गोलंदाज मयूर दिनकर. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या 43 रन्स. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंमध्ये. ब्लॉक होल यॉर्कर चेंडू. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा. मयूर दिनकर सुरेख गोलंदाजी करतायत अस्लोनी संघासाठी. द ऑलराऊंडर अशी म्हणून त्यांची ख्याती आहे. बॅटिंग मध्ये आपण चुणूक बघितली, गोलंदाजी मध्ये आता धार दाखवतोय मयूर दिनकर. रोहन पांढरे प्रयत्न करतायत, संघर्ष करतायत. बॅटची टॉप एज घेऊन चेंडू जातोय बाळा दिनकर यांच्या हातामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण. परिणाम रोहन पांढरे इज बॅक टू द पेव्हिलियन. धन्यवाद. यानंतरचा होणारा सामना भातसई वर्सेस विरा स्पोर्ट्स नडगाव. एक चांगली लढत बघायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. नाडगाव संघानं पहिला सामना साटगाव संघ विरुद्ध जिंकलाय. नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल, परंतु समोर सुद्धा एक विनिंग टीम आहे भातसई संघ. घाई करायची आहे तू ते संघ. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या आहे 43 धावा. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. सचिन नवीन फलंदाज येतोय. मयूर सुरेख गोलंदाजी करतोय अस्नोली संघासाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा मयूर टू सचिन. चांगला असा फटका लेग साईडच्या दिशेनं. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं जातोय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 वाढते. या सिंगलनं धावसंख्या होते 44. आता मात्र समीकरण मध्ये 18 चेंडूंमध्ये
39 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 39 धावा. 39 रन रिक्वायर्ड जस्ट 18 डिलिव्हरीज. मी म्हटलं होतं की गोलंदाज सुरेख आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 33 धावा होत्या. तब्बल 33 धावा. मात्र तो रन रेट काही कायम करू शकले नाहीये तो ते संघ. एकावर एक विकेट्स गमावल्या. परिणाम काहीसा बॅकफुटला दिसतोय तो ते संघ. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. अजूनही दर्जेदार असे फलंदाज आहेत. अजून हरीश पांढरे नावाचं वादळ यायचं आहे. नक्की सचिन आहे. 18 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग नको आहे. सुरेख सुरुवात या ठिकाणी आसनोली संघ करतोय या स्पर्धेची. 18 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेचं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. पंचांचा निर्णय. पुत्रण सर आणि मुन्ना पठाण सर, त्याचबरोबर निरंजन सावंत सर, अतिशय सुरेख पंचगिरी गेले 2 दिवस आपण बघतोय. अतिशय सुरेख असं नियोजन दिसतंय SPL चं. ही स्पर्धा, मानाची स्पर्धा, गेले 2रा दिवस, पर्व 3रा आहे, आजचा 2रा दिवस. नवीन षटक सुरू होत आहे. अनिल दिनकर यांचं वैयक्तिक 2रं षटक घेऊन येत आहेत. 18 चेंडू 39 धावा. अचूक टप्पा. हाफ ट्रॅकर चेंडू. नक्कीच प्रत्येक चेंडू स्लॉट मध्ये येऊ शकत नाही, कारण गोलंदाजाचं कौशल्य असतं. अनिल दिनकर अतिशय सुरेख गोलंदाजीसाठी माहीर असलेले गोलंदाज आहेत. अनुभव, पूर्णपणे अनुभव दाखवतात आपला. 17 चेंडू 39 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी. सचिन. या ठिकाणी मात्र पंचांचा निर्णय येतोय. लेग बिफोर विकेट. सचिन माघारी परततोय. सुरेख गोलंदाजी अनिल दिनकर यांच्याकडनं. डीजे मी म्हटलं होतं की हरेश पांढरे नक्कीच एक आशेचा किरण आहे तो ते संघासाठी. कारण सामना जर जिंकून देऊ शकतो तर हा फलंदाज नक्कीच खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. तो फलंदाज आता मैदानात येतोय. अजूनही 16 चेंडू बाकी आहेत. 39 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 33 चेंडूंमध्ये 113 धावा सुद्धा होऊ शकतात. ते आपण कल्पेश जाधवच्या बॅट मधनं नक्कीच अनुभवत असतो. काल सलाम शेख 12 चेंडू मध्ये 41 धावा आपण बघितल्या. काही होऊ शकतं, क्रिकेट आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा अनिल दिनकर सामना करतोय हरेश पांढरे. मी म्हटलं होतं हरेश पांढरे, परंतु सुरेख कमिटमेंट, वॉट एफर्ट, सुरेख क्षेत्ररक्षण प्रशांत दिनकर यांच्याकडनं. परिणाम एकच धाव मिळते तू ते सांगायला. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच फुटबॉल ज्याप्रमाणे आपण डिफेन्स करतो त्याप्रमाणे या ठिकाणी टेनिसचा चेंडू या ठिकाणी अडवला. धावसंख्या होती आहे 45 धावा. पुन्हा एकदा अनिल दिनकर. तुषार तो आला, त्यानं पाहिला आणि त्याने भिरकावून दिला चेंडू सरळ यष्टीवर.
अनिल दिनकर सुरेख गोलंदाजी. चषक हा मोठ्या मानाचा आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या आहे 45 धावा. चौदा चेंडू 38 धावा. नक्की सुरेख गोलंदाजी अनिल दिनकर यांच्याकडनं. नवीन फलंदाज येतोय संदीप. नक्कीच 14 चेंडू 38 धावा. एक कठीणच आव्हान आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पुढील चेंडू पुन्हा एकदा अनिल दिनकर. बॅटची एज घेऊन चेंडू विसावतोय. यष्टिरक्षक बाळा दिनकर यांच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी. धन्यवाद. हॅट्रिक चेंडू आहे. फक्त एक धाव गेली या षटकामध्ये. नक्कीच. परंतु मी म्हटलं की हरेश पांढरे अजूनही मैदानात आहेत. काही होऊ शकतं कारण या मैदानावर त्यांची 50 आपण गेल्या वर्षी बघितली. प्रेक्षकांना विनंती आहे, आयोजकांची सूचना आहे की पट्टीच्या आतमध्ये बरेच प्रेक्षक बसलेले आहेत. कृपया सहकार्य करा. आपण जर खेळपट्टीच्या त्या पट्टीच्या बाहेर बसलं तर नक्कीच सुंदर आपण काम कराल. आपण सहकार्य करा प्रेक्षक. आदरणीय राम पाटोळे यांची सूचना आहे की आपण बाहेर बसायचं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा अनिल दिनकर. या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारची धाव घेत नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या आहे 45 धावा. 12 चेंडू 38 धावा. गेल्या वर्षीच्या SPLच्या पर्वामध्ये हरेश पांढरे या फलंदाजानं अर्धशतक झळकावलं होतं. तो फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडवर आहे. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. गेल्या अनेक वर्ष तुते संघाची धुरा सांभाळतो हा फलंदाज. 12 चेंडू 38 धावा. गोलंदाजी धुरा सांभाळतोय आवेश. द ऑलराऊंडर आवेश असनोली संघासाठी. 12 चेंडू 38 धावा. एक रोमहर्षक लढत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा तुते संघाकडनं. सुरेख गोलंदाजी. जर असनोली संघ 27च्या फरकाने जिंकला तर बोनस गुण मिळू शकतो. असनोली संघ 27 रन्सच्या डिफरन्सने जर जिंकला तर बोनस गुण मिळू शकतो. 11 चेंडू 38 धावा. सुरेख फटका. सुरेख फटका. इंजर्ड आहे त्या ठिकाणी हरेश पांढरे. सात विकेट गेलेल्या आहेत. जर 3 विकेट्स घेतल्या आणि 27च्या फरकाने जर असनोली संघ जिंकला तर मात्र बोनस मिळू शकतो. हो, सुरेख गोलंदाजी. सुरेख टप्पा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आवेश. सुरेख फटका. चेंडू जातोय परंतु त्या ठिकाणी मयूर दिनकर तैनात आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण. लाजवाब झेल. परिणाम फलंदाज बाद. सुनील भोंडुले मनोहर पाटोले दोघं लाभले तर मोलाचे स्पॉन्सर. राम धन्यवाद. पाटोळे दादा अध्यक्ष
धावसंख्या आहे 46 धावा. सदोतीस धावांची आवश्यकता आहे. 8 विकेट्स गमावल्यात तुते संघानं. यॉर्कर चेंडू, एक क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र, अवेश सुरेख गोलंदाजी. 7 चेंडू आणि 37 धावा, अतिशय सुरेख गोलंदाजी. आता मात्र चेंडू गगनाला भिडतोय, क्षेत्ररक्षक खाली आहे. मिस जज, एकच धाव. परिणाम धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होते 47 धावा. जर अस्नोली संघानं 6 चेंडू मध्ये 10 धावा दिल्या तर बोनस जाऊ शकतो. त्यामुळे 9 धावांच्या आत रोखायचंय. 9 धावा दिल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. 10 धावा जर दिल्या तर मात्र बोनस गुण गमावू शकतो. आणि 2 विकेट्स शिल्लक आहेत तुते संघाच्या, याची नोंद घ्यायची आहे. सहा चेंडू मध्ये 6 षटकारांची आवश्यकता आहे. आव्हान अवघड आहे, परंतु युवराज सिंगची आठवण आपल्याला येते. 6 चेंडू 6 षटकार मारले ते, अवघड आव्हान आहे. 6 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. बोनस मिळवण्यासाठी अस्नोली संघाला 10 धावा रोखाव्या लागतील. सुरेख फटका. हॅमस्ट्रिंगचा प्रॉब्लेम दिसतोय हरेश पांढरे यांच्या देहबोलीमध्ये. हो, पंचांचा निर्णय येतोय. पुन्हा पठाण सर वाईड चेंडू देत आहेत. नक्कीच वाईड चेंडू. एक धाव वाढतीये, धावसंख्या 1 न वाढतीये, धावसंख्या होतीये 48 धावा. पुढील चेंडू, बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न अस्नोली संघाचा. सुरेख फटका, चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षक प्रशांत यांच्या हातामध्ये. या ठिकाणी 9वी विकेट गमावतोय तुते संघ. 1 विकेटची आवश्यकता अस्नोली संघाला. वैभव यांची सुरेख गोलंदाजी. नवीन फलंदाज सूचित. शेवटची विकेट शिल्लक आहे तुते संघाची. जर बोनस गुण मिळवायचा असेल तर 4 चेंडू मध्ये 9 धावा रोखाव्या लागतील. 4 चेंडू मध्ये 9 धावा रोखाव्या लागतील. शेवटची विकेट शिल्लक आहे तुते संघाची. नक्कीच प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी एक गुण महत्वाचा आहे, बोनस गुण महत्वाचा आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी वैभव कडनं बघायला मिळते. 3 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच आवाज महाराष्ट्राचा, आवाज नडगावचा जयेश भालके सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. शेंद्रून प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या ठिकाणी बोनस गुण मिळवला आहे अस्नोली संघानं. कॉंग्रॅच्युलेशन. खूप सारं कौतुक अस्नोली संघाचं, तेवढंच कौतुक तुते संघाचं. परिणाम अस्नोली संघ हा सामना जिंकतोय. जयजी भालके सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय शेंद्रून प्रीमियर लीगच्या. मला त्यांचा आवाज ऐकायला आवडेल. आपला संघ खेळतोय नडगाव संघ. कृपया आपण जर समालोचन केलं